दह्यातला तांदुर्डा यापूर्वी कधी तुम्ही ही भाजी केली आहे का? कदाचित तांदुर्ड्याची भाजी केली असेल, पण दह्यातला तांदुर्डा केला नसेल. अहो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही भाजी शरीरासाठी खूप गुणकारी असते आणि त्यात दही पडलं तर मग खरंच अजूनच गुणकारी होऊन जाते. बरं, चवीला म्हणाल तर अतिशय चटपटीत, चमचमीत अशी ही भाजी तयार होते. खरं सांगते खूप जास्त छान लागते. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रेसिपी लक्षात घ्या आणि सेम या पद्धतीने करा. खात्रीने सांगते घरातल्या लहान मोठ्या सगळ्यांनाच ही भाजी खूप आवडेल. आता इथे मी तांदुर्ड्याच्या भाजीची एक जुडी घेतली होती आणि ती अशा पद्धतीने निवडून घेतलेली आहे. पानं घ्यायची आहेत, देठं खूप घ्यायची नाही आहेत आपल्याला. जर देठ खूप कवळे असतील तर थोडी देठाकडची बाजू घेऊ शकता अशा पद्धतीने. पहा, अगदी कवळा देठ होता हा. अशा पद्धतीने देठाकडची बाजू तुम्ही घेऊ शकता. पण शक्यतो या भाजीची ना पानं घ्यायची आणि भाजी छान स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. त्यानंतरनं कढईमध्ये तेल घालूया. अगदी 5 मिनिटामध्ये मी हा व्हिडिओ शूट केला आहे, कारण भाजी आहे ना करायला खूप सोपी आहे. अगदी झटपट होणारी आहे आणि चटपटीतसुद्धा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, या भाजीसाठी आपल्याला भरपूर असा लसूण ठेचून घालायचा आहे. गरम तेल केलं, तेलामध्ये लसूण घातला. त्यानंतरनं हिरवी मिरची बारीक चिरून घेतली. आता इथे हवं तर तुम्ही लसूण आणि हिरवी मिरची एकत्रित मिक्सरला ऑन ऑफ मोडवर वाटून घेतलीत ना तरी चालेल, किंवा मग अशा पद्धतीने लसूण ठेचून आणि मिरची बारीक चिरून घातलीत तरी चालेल. मिरची तुमच्या आवडीनुसार घाला. इथे मी 4 मिरच्या बारीक अशा चिरून घेतल्या होत्या. त्यानंतरनं यामध्ये आपल्याला एक लहान आकाराचा कांदा छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे आणि तो घालायचा आहे. कांदा इथे फार नाही घालणार आहे मी, कारण एकच जुडी भाजी आहे आणि भाजी शिजून कमी होते, तर मग कांदा खूप जास्त होऊन जाईल. त्यामुळे मी इथे एकाच कांद्याचा वापर केला आहे. आता कांदा पहा छान असा मऊसूत शिजला गेला की यामध्ये बेडगी मिरची पावडर घालायची. आपण मिरच्या आधीच घातलेल्या आहेत, त्यामुळे लाल तिखट वापरायचं नाही आहे. इथे मी फक्त रंग छान यावा ना भाजीला, यासाठी बेडगी मिरची पावडरचा वापर केलेला आहे. आता मिरची पावडर घातल्यानंतरनं कमीत कमी 1 ते 1.5 मिनटं बारीक गॅसवर हे परतवून घेतलं. आता इथे मी गॅस मोठा केला आहे आणि यामध्ये 2 चमचे दही घातले. पहा, गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि मग 2 चमचे दही घालायचे. आता दही घातल्यानंतरनं हे अगदी पटापट अशा पद्धतीने हलवून घ्यायचे. जर तुम्ही बारीक गॅसवरती दही घातलंत ना तर दही फुटू शकतं. त्यामुळे गॅस मोठा करा, मग दही घाला आणि असं सतत हलवत राहा. मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे. ही भाजी खायला खरं सांगते खूप जास्त चटपटीत आणि चमचमीत होते, अप्रतिम लागते. तर पहा, मी हे मस्त असं हलवून घेतलं. कमीत कमी 2 ते 2.5 मिनटं मी हे छान असं परतवून घेतलेलं आहे. जरा अर्धा ते 1 मिनटं गॅस मोठा ठेवला होता, त्यानंतरनं गॅस बारीक केला आणि छान असं दही परतवून घ्यायचं. दह्याचा जो वास आहे तो निघून जाईपर्यंत दही परतलं आहे. आता यामध्ये मी ही भाजी घालून घेते. भाजी छान स्वच्छ धुवून घेतली आहे 2-3 पाण्याने आणि मग ती कढईमध्ये घालून घेतली. यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही आहे. पहा, चवीनुसार मीठ घालून घेऊया. तुम्ही हवं तर मीठ थोड्या वेळानंतर घातलंत ना तरी चालेल. भाजी शिजून कमी होते, तर मग त्यानुसारच तुम्हाला इथे मीठ घालायचं आहे. जर अंदाज नसेल तर भाजी आधी अशी परतवून घ्या आणि मग मीठ घाला भाजी कमी झाल्यावर. आता पहा, इथे मीडियम फ्लेमवरती मी अशा पद्धतीने ही भाजी सतत हलवून घेते आहे. ही भाजी आहे ना लवकरच खाली बसते आणि जशी आपली मेथीची भाजी कमी होते ना शिजवून, तशी ही सुद्धा भाजी बऱ्यापैकी कमी होते. पहा, इथे जवळपास 1-1.5 मिनटं झालं आहे आणि भाजी अशा पद्धतीने पहा खाली बसलेली आहे. आता आपल्याला झाकण न ठेवताच ही भाजी शिजवून घ्यायची आहे. झाकण न ठेवता शिजवल्यामुळे हिचा रंग छान हिरवागार राहतो. पहा, आपली भाजी आता शिजलेली आहे. यामध्ये ना अगदी हलकंसं पाणी आहे खाली, पण मला भाकरीसोबत खायची आहे म्हणून मी हे पाणी ठेवणार आहे. तुम्हाला जर चपातीसोबत खायची असेल तर मग गॅस थोडा मोठा करून हे पाणी आटवून घ्या. मस्त अशी ही तांदुर्ड्याची चमचमीत चटपटीत भाजी तयार झाली आहे. एकदा केलीत ना तर खात्रीने सांगते परत परत नक्कीच कराल. ही दह्यातला तांदुर्डा एकदा तरी करून पहा, तुम्हा सगळ्यांनाच खूप आवडेल. बरं चला, माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करून घ्या. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि दह्यातला शेवगा पाहिला नसेल तर नक्की पहा.
खूप चटपटीत आणि चमचमीत रेसिपी कालच अपलोड केलेली आहे. नक्कीच एकदा चेकआउट करा. तुम्हाला खूप आवडेल. बाय.